महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामरिक इतिहासात मानाचं स्थान असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्प पूर्तीतील अलौकिक दुर्गसंपदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकूण 12 किल्ल्यांना जागतिक पटलावर मानाचं स्थान बहाल करण्यात आलं आहे। संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोनं रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी असे महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तामिळनाडूतल्या जिंजी अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे। स्वराज्याचे रक्षण करणारे 12 किल्ले जागतिक वारसा नामांकनामध्ये समाविष्ट व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयानं प्रस्ताव तयार केला होता। नवी दिल्ली जुलै 2024 मध्ये झालेल्या युनेस्कोच्या 46व्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनातील अधिकारी, गड संवर्धन समितीचे सदस्य आणि विद्यापीठातल्या तज्ज्ञांनी पूर्वतयारी म्हणून सहभाग नोंदवला होता। नामांकन प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्याकरिता जागतिक स्मारकं आणि स्थळांच्या परिषदेचे तज्ज्ञ दक्षिण कोरियाचे ह्याजोंग ली यांनी ऑक्टोबर 2024च्या दरम्यान या प्रस्तावातील 12 किल्ल्यांना भेट दिली होती। माची रचनेस अनेक वेळा तटबंदी, बुरुज, दरवाजे आणि खंदकांनी सुरक्षित केलेले असते। माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दी नीतीने रचलेला भाग आहे। या वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय वैश्विक मूल्यांमुळे सदर किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून स्वीकारण्यात आला आहे। अद्वितीय वैश्विक मूल्य हा निकष यामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरला आहे। महाराष्ट्रातील किल्ले हे भव्य स्थापत्यकलेसाठी ओळखले जातात। राजकीय, लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून देखील हे गड किल्ले अत्यंत महत्त्वाचे राहिले आहेत। युनेस्को